बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश आलं। अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अंतिम निर्णय झाला। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। आता कर्जमाफी होणार म्हणजे होणार। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काल रात्री घेतलेल्या बैठकीत पैसे मंजूर केले आहे। आता कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। पण शेतकऱ्यांना एक इशारा दिला गेलाय, 5 कागदपत्र रेडी ठेवा। शेतकऱ्यांनी हे 5 कागदपत्र काढून ठेवा। जे शेतकरी हे 5 कागदपत्र काढतील त्यांची कर्जमाफी आता लगेच होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसगट होणार नाही। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्र असतील, जे शेतकरी हे 5 कागदपत्र काढून आणतील त्यांनाच फक्त कर्जमाफीचा लाभ मिळणार। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। प्रखर आंदोलन झाले, त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक विशेष समिती नेमली। त्या समितीचा अहवाल आलेला आहे, ज्यामुळेच संपूर्ण अर्थ मंत्रालय कामाला लागले। आता सर्व शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी करण्याचा निर्णय आताच 5 मिनिटांपूर्वी घेण्यात आलाय। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सर्व शेतकऱ्यांसाठी आली आहे, कारण की कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता वेगाने सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना दिलेली आहे शेतकऱ्यांना की ही 5 कागदपत्र रेडी ठेवा, कारण की शेतकऱ्यांचं भविष्य आता या 5 कागदपत्रावर आहे। जे शेतकरी 2 दिवसाच्या आत ही 5 कागदपत्र काढून घेतील त्यांना 15 ते 20 दिवसाच्या आतमध्येच त्यांच्या खात्यातून 2 लाख रुपये कर्जमाफीचे कट होणार आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। ज्यासाठी फक्त ही 5 कागदपत्र आवश्यक आहे। पहा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या 5 वर्षापासून वाट बघत बसलेल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफीची अधिकृत घोषणा झाली। अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं। 2 दिवसाच्या आतमध्ये 5 कागदपत्र जमा करा आणि 15 दिवसात कर्जमाफी घ्या, असं सरकारने स्पष्ट सांगितलंय। मुख्यमंत्री साहेबांनी एक अर्जंट आदेश काढलाय, ज्यामध्ये 5 कागदपत्र तयार ठेवायला सांगितले आहे। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्र नसतील त्यांना कुठल्याही कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी एक समिती देखील नेमलेली आहे। एक विशेष GR देखील आज आलेला आहे। 2 दिवसाच्या आतमध्ये जे शेतकरी हे 5 कागदपत्र आणतील त्यांची 2 लाख रुपयांचं कर्ज हे सरसगट माफ होणार आहे। 15 बँकांना 34,000 कोटी रुपयांचा निधी आता देण्याची तयारी सरकारने केलेली आहे। पण 5 कागदपत्र अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे जे शेतकरी हे 5 कागदपत्र देतील फक्त त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार, असं सांगण्यात आलंय। ही 5 कागदपत्र अतिशय महत्त्वाची आहे, कारण की पूर्वीसारखी ही कर्जमाफी सरसगट होणार नाहीये। या कर्जमाफीमध्ये बरीचशी चाळणी लावण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची चाळणी ही 5 कागदपत्राची असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे शेतकरी हे 5 कागदपत्र काढतील त्यांच्या खात्यातून 2 लाख रुपयाचं कर्ज डायरेक्ट कट होणार आहे। म्हणजे ते असं दिसेल की कधी घेतलंच नव्हतं, कारण की सरकारने तशा आदेश काढलेले आहे। फक्त 5 कागदपत्र रेडी ठेवायला सांगितलं आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणते 5 कागदपत्र शेतकऱ्यांना रेडी ठेवायला सांगितलेले आहे, कोणत्या 15 बँकांचे कर्ज आता माफ होणार आहे, सरकारकडून कोणत्या अटी शर्ती निकष शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेले आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची होणार नाही। तसेच आपण अतिशय महत्त्वाची माहिती आज व्हिडिओमध्ये घेतोय। जर तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज जर तुमचं माफ करून घ्यायचं असेल, तुम्हाला 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची गरज असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे। पहा, आता तुम्ही जर बँकेतून तुमच्या शेती पिकासाठी कर्ज घेतला असेल, शेतीच्या कामासाठी कर्ज घेतला असेल, कशासाठी कर्ज घेतला असेल, तर तुमच्यासाठी सरकारने ही महत्त्वाची आनंदाची बातमी दिली आहे। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, पण सर्वांची होणार नाही। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 5 विशेष कागदपत्रांची मागणी केली आहे। आता या 5 पैकी 2 कागदपत्र जुनी असणार आहे, पण 3 कागदपत्र नवीन तुम्हाला काढून ठेवायला सांगितले आहे। 2 कागदपत्र आत्ताच शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत, पण 3 कागदपत्र नवे काढायचे आहेत। पहा, या 5 कागदपत्रापैकी एक जरी कागदपत्र तुम्ही काढायचं विसरलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तुमचं कर्ज सरकारने सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल तर सरकारी रकमेपेक्षा जास्त असलेली कर्जमाफी देखील होऊ शकते। तर यासाठी तुम्हाला हे 5 कागदपत्र आवश्यक असणार आहे। आता तुमचं जर कर्ज जास्त असेल, 2 लाखापेक्षा जास्त असेल, 3 लाख, 4 लाख, 5 लाख असेल, तर ते कसं माफ होणार याविषयी देखील सूचना सरकारने दिली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। पहा, 2017 ते 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली। अखेर शेतकऱ्याच्या लढ्याला, शेतकऱ्याच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे। सरकारकडून राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अर्जंट सूचना देण्यात आली। सरकारला केंद्र सरकारकडून म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडून निधी मिळाला आहे, जो 34,000 कोटींचा निधी आहे, जो आता बँकांना वर्ग होणार। म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी देखील याची त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। पहा,
पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, आम्ही तारीख देखील दिलेली आहे. बच्चू कडू यांना त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची आम्ही फसवणूक करणार नाही, फक्त ही 5 कागदपत्र रेडी ठेवायची आहे. मग ती 5 कागदपत्र कोणती कोणती आहे, कोणत्या 15 बँकेतील आता पैसे कट होणार आहे, 2 दिवसात कोणत्या 15 बँकेत पैसे सोडण्यात येणार आहे, सरसकट 2 लाख रुपयांचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना यादीतून बाहेर काढलं जाणार आहे, सगळं सविस्तर आता त्यांनी सांगितलंय. पहा, लवकरात लवकर तुम्हाला फक्त ही 5 कागदपत्र रेडी ठेवावी लागणार आहे. तुम्ही जर ही कागदपत्र काढायला गेलात आणि जर लवकरात लवकर काढली नाही तर तुमचं कर्ज माफ होणार नाही. पहा, 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्र काढून जमा करायला सरकारनं सांगितलं आहे, कारण की शेतकऱ्यांची यादी आता जवळपास फायनल होत आली. पहा, सरकारनं तारीख दिली आहे पुढील 2-4 महिन्याची, पण यामध्ये तुम्हाला हे कागदपत्र जर तुम्ही जमा केले तरच तुमचं ते यादीत नाव येईल, अन्यथा 6 महिन्याने तुमच्या हातात कसलंही येणार नाही. पहा, यातली 2 कागदपत्र जुनी आहे, 3 कागदपत्र नवीन आहे. पहा, सरकारला महत्त्वाची सूचना याच्यात देण्यात आली की फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे. पहा, जे माजी आमदार बच्चू कडू आहे की ज्यांनी एवढं मोठं आंदोलन उभारलं होतं, ते देखील म्हणाले आहे की जे खरंच गरजू शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी द्या. मग असे शेतकरी आहे की ज्यांचे सरकारी नोकरदार आहे, पेन्शन घेत आहे किंवा टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतली आहे, तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना मुळीच कर्जमाफी मिळू नये असं स्वतः बच्चू कडू यांनी देखील म्हटलेलं आहे. ज्यामुळे आता जे शेतकरी खरोखर गरजू आहे, गरजवंत आहे, ज्यांची खरीच परिस्थिती बेताची आहे, ज्यांचं खरंच कर्ज भरण्याची त्यांची ताकद नाही, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे. मग गरीब शेतकरी म्हणजे कोणते शेतकरी, कशावरून ठरणार ते गरीब शेतकरी आहे, तर त्यासाठी सरकारने 5 कागदपत्र आणायला सांगितले आहे. जे शेतकरी लवकरात लवकर हे 5 कागदपत्र जमा करतील तर त्यांना गरीब म्हणून सिद्ध होतील ते, आणि नंतर पुढच्या काळामध्ये त्यांचं नाव त्या कर्जमाफीची यादीत येईल आणि अक्षरशः त्यांच्या बँकेतलं कर्ज एका क्षणात नील होऊन जाणार आहे. पण पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या 5 कागदपत्रांविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. आता पहा, व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर तुमचं कर्ज जर 2 लाखाच्या वर असेल, तुम्ही शेती पिकासाठी मागील 5 वर्षात कर्ज काढून ठेवलं असेल आणि ते कर्ज तुमचं 2 लाखाच्या वर गेलं असेल, तर मग काय करायचं आहे याची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. आता पहा, कोणत्या बँकांमध्ये कर्जमाफी होणार, संभाव्य बँकांची यादी आधी घेऊया आणि नंतर कोणते कागदपत्र लागणार पाहूया. आता पहिली गोष्ट पहा, जिल्हा मध्यवर्ती बँका. बरेचसे शेतकरी काय करतात, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे किंवा जिल्हा सहकारी बँक आहे, तर अशा प्रकारच्या बँकामधून काय करतात, कर्ज घेतात बऱ्याच वेळा. या जिल्हा बँका असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, तर या शेतकऱ्यांचं कर्ज, याच्यामध्ये खूप सारं कर्ज काढलेलं आहे. यामध्ये कर्ज सरकारच्या माध्यमातून हे देखील माफ केलं जाणार आहे. फक्त 5 कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर स्टेट बँकेमध्ये जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांनी स्टेट बँकेतून कर्ज घेतले, काहींनी बँक ऑफ इंडियामध्ये घेतले, त्यांचे पैसे कट होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं आहे. बँक ऑफ बडोदा आहे, त्यानंतर HDFC सारख्या प्रायव्हेट बँकेतही कर्ज काढले, ICICI बँकमध्ये कर्ज आहे, कोटक महिंद्रामध्ये फारसं कमी आहे. पण त्याचबरोबर असा एक मोठा प्रॉब्लेम आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पतसंस्थेचे कर्ज काढलेले. आता पतसंस्थेच्या कर्जासाठी सरकारचा कदाचित वेगळा काहीतरी निर्णय लागू शकतो, पण ज्यांनी राष्ट्रीयकृत आणि काही मोठ्या प्रायव्हेट बँकेत कर्ज काढलं असेल तर कदाचित त्यांच्या कर्जमाफीमध्ये फारशी अडचण येणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी पतसंस्थेचं काढलं किंवा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचं काढलं किंवा गावागावात चालणाऱ्या छोट्या छोट्या काढलं तर त्यांच्यामध्ये कदाचित प्रॉब्लेम त्यामध्ये येऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 5 कागदपत्र ही विसरू नका. जर ही 5 कागदपत्र तुम्ही दिले नाही तर 100% तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार नाही. पहा, आता 5 कागदपत्र सांगणारच आहे, पण मुख्यमंत्री साहेबांनी एक समिती गठीत केली. आता समिती ही कर्जमाफीसाठी असणार आहे. पहा, कर्जमाफीसाठी असणार आहे, त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितले की कर्जमाफी होणार आहे, थोडासा वेळ लागेल. पण शेतकऱ्याला फोन येऊ लागले बँकांचे की कर्ज अर्जंट भरा, कर्ज अर्जंट भरा, नाही तर जप्ती आणू, तुमच्या घराकडे येऊ, तुमची शेती जप्त करू, तुमचं घर जप्त करू. तर अशा प्रकारच्या धमक्यांना आता अजिबात घाबरू नका, असं मंत्रिमंडळाने सांगितलं आहे की कर्जमाफी 100% होणार आहे. असा एक प्रकारची दिलासादायक बातमी सरकारने त्या ठिकाणी दिलेली आहे. आता 5 कागदपत्र पहा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 कागदपत्र सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन कान लिहून ऐकायचं आहे. बघा, या 5 पैकी कोणतेही एक जरी कागदपत्र तुमच्याकडे नसेल, ते मिसिंग असेल, ते तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे, अन्यथा तुमचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतो. पहा, आता आधार कार्ड लागणार आहे. पहिली गोष्ट, आता तुम्ही म्हणाला आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतं, पण लक्षात घ्या, आधार कार्ड जरी प्रत्येकाकडे असलं तर त्या आधार कार्डमध्ये बरेच दुरुस्त्या करायच्या राहिलेल्या असतात. बऱ्याच वेळा नावामध्ये काहीतरी मिस्टेक असतो, त्याचबरोबर पत्ता व्यवस्थित दिलेला नसतो. बऱ्याचशा 99% याच्यात गंमत अशी झाली की तुमची जन्मतारीख व्यवस्थित दिसत नसते, फक्त तुमचं जन्माचं वर्ष दिसतं, तुमची तारीख वगैरे काहीच दिसत नाही. तर अशा प्रकारचं जर आधार कार्ड असेल तर ते सदोष मानलं जाईल आणि ज्यामुळे कदाचित तुम्हाला कर्जमाफीमध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्या. त्यानंतर दुसरं कागदपत्र रेशन कार्ड. आता रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी त्या ठिकाणी असणार आहे.
पिवळं किंवा केशरी जरी असेल, आता तुम्हाला हे तर आमच्याकडे आहे, पण त्या पिवळ्या किंवा रेशन कार्डाची तुम्ही KYC केली आहे का? तुम्ही त्याची KYC म्हणजे तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन सगळ्या कुटुंबाने जाऊन त्या 4G पोस्ट मशीनवर अंगठा ठेवून त्याची एक प्रकारे वेगळी KYC करायची असते, ती केली आहे का? ती जर केली नसेल तरी देखील तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही रेशन कार्ड जरी असलं तरी त्याची KYC तातडीने करून घ्या. तिसरी गोष्ट तुमचा रहिवासी दाखला. आता पहा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे खरोखर शेतकरी आहात का याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. कारण काय होतं, बरेचसे शेतकरी बाहेरच्या राज्यातून इथं आलेत लोक राहिला, त्यांनी कुठेतरी शेती घेतली आणि मग त्या शेतीवर कर्ज घेऊन दाखवतात आणि बनावट कागदपत्र घेऊन दाखवतात की आम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत. तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ त्यामध्ये मिळणार नाही. चौथं आणि अतिशय महत्त्वाचं कागदपत्र ते आहे तुमचा 7/12 उतारा. पहा, तुमची जर जमीन 15 एकर 20 एकर इतकी जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. अल्पभूधारक शेतकरी म्हणजे 5 एकर 2.5 एकरपेक्षा कमी जे शेतकरी असणार आहे, ज्यांना कर्ज भरणं खरोखर मुश्किल आहे, तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचा विचार होणार आहे आणि त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. जे अगदी प्रचंड मोठे शेतकरी असणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची जी आहे ती कर्जमाफी मिळणार नाही. आणि हे कशाहून ठरवणार, तर तुमचा 7/12 उतारा ते घेणार आहे. त्याच्यावर तुमच्या नावावर जमीन किती आहे, कुठल्या गटात आहे, तिचा प्रकार कसा आहे, बागायती आहे, कोरडवाहू आहे, अशा प्रकारचं पाहूनच तुमची हे होणार आहे. त्यानंतर पुढची गोष्ट उत्पन्नाचा दाखला. आता हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे. पहा, उत्पन्नाचा दाखला होऊन सगळ्या गोष्टी समजतात. कोणी सरकारी नोकरीला आहे का, कुणी काय करतंय, कोणी पेन्शन घेतंय का, तर अशा प्रकारच्या गोष्टी उत्पन्नाच्या दाखल्याहून क्लिअर होतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं पॅन कार्डही मागवलं जातं आणि या पॅन कार्डवरून सगळ्या गोष्टी ट्रॅक होतात आणि पॅन कार्डवरून एकदा ट्रॅक झाल्या तर कुठल्याही प्रकारची सूट तुम्हाला मिळत नाही. तर हे कागदपत्र तुम्ही आत्ता जमा करून ठेवा. येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला कर्जमाफीची जी आहे ती सूचना येऊ शकते, फॉर्म भरावा लागू शकतो. तर त्यावेळेस हे कागदपत्र तुम्ही आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून कधी जरी विचारलं तरी हे कागदपत्र तुम्ही लवकर जमा करा. कारण की फार थोड्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार. जे शेतकरी लवकरात लवकर सगळ्या पूर्तता करतील त्यांनाच हा लाभ मिळणार. आता कर्जमाफीविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.